तुझीना सुद्धा समजलं की भगवंत वाळवंटामध्ये वाळवंटामध्ये काय करत आहे, रासक्रीडा करत आहे. आता त्यांना वाटतं आपण सुद्धा त्या रासक्रीडेमध्ये काय करावं, प्रवेश करावा, आपणही तो आनंद जो आहे तो घ्यावा. आणि म्हणून भगवान शिवजी पार्वती मातेसहित काय झालेले आहे, त्या जिथं रासक्रीडा चाललेली आहे तिथे येत आहे. पण तिथे अगोदरच काय केलं होतं की काही गोपींना नियुक्त केलेलं होतं की कोण्याही पुरुषाला आत प्रवेश करू द्यायचा नाही. मग असं म्हटल्यानंतर ते थांब आले शिवजी आम्हाला या रासक्रीडेमध्ये. आता भगवान शिवजीला आनंद, त्यांच्याबरोबर नाचणारे सुद्धा होते, वेताळे नाचत होती. आता त्यांना हे आनंद रासक्रीडेचा काही आवडणार नाही का हो. आणि म्हणून भगवान शिवजी ती रासक्रीडा पाहण्यासाठी किंवा तो अनुभव आपल्याला घेण्यासाठी त्या ठिकाणी गोपीनाथ असायचं नाही. म्हणजे तुम्हाला रासक्रीडेमध्ये जाता येणार नाही. म्हणजे का? अहो म्हणे मी देवांचा देव महादेव आहे म्हणे आहात तुम्ही मानव आहे, पण जिथं मात्र नाही तुम्हाला प्रवेश. असं म्हटल्यानंतर शिवजींना आता त्यांचं उच्च पद असताना आणि आपल्या सोबत आपली ही अर्धांगिनी असताना सुद्धा आपल्याला या रासक्रीडेमध्ये प्रवेश घेता येत नाही. थोडंसं त्यांना जरा हे वाटलं. आणि म्हणून शिवजी म्हणजे चला नाही जा योजना ना, म्हणजे पार्वतीबाई चला आपण कुठं जाऊ म्हणे, कैलास पर्वतावर आपण वरी जाऊ उंच, आणि तिथून जेवढी आपल्याला ही रासक्रीडा पाहता येईल तेवढी आपण पाहू म्हटलं. आता तेवढेच दुसरी गोवळण होते, गोपी होते. अहो म्हणे तसं काय नाही, म्हणजे यांना आहे येण्यासाठी प्रवेश करण्यासाठी मोकळीक आहे, हे येऊ शकतात म्हणजे, परंतु तुम्हाला येता येणार नाही. असं येता येणार नाही म्हणल्यानंतर शिवजींना जरा एकदम म्हणजे मला येता येत नाही आणि माझ्या बरोबर असणारी जी स्त्री आहे, अर्धांगिनी आहे, तिला प्रवेश करता येतो. आणि म्हणून त्यांना जरासं खेद वाटला, दुःख वाटलं. परंतु पुन्हा त्यांना लक्षात आलेलं आहे सरळ आपल्याला ही भगवंताची रासक्रीडा जी आहे ती आपल्याला पाहायची आहे, बघायची आहे. आणि म्हणून आपण थोडंसं काय व्हावं, त्यांना विनंती करावी, नम्रता आपण स्वीकारावी. कारण जोपर्यंत आपल्यामध्ये अहंकार असेल तर तोपर्यंत आपल्याला भगवंताच्याकडे काय करायचं. जोपर्यंत आपला अहंकार, नम्रता काहीतरी आपण स्वीकारू तर त्यावेळेस आपल्याला प्रवेश करता येईल. सांगितलं ठीक आहे, मग मला याच्यामध्ये ह्या रासक्रीडेमध्ये प्रवेश करायचा आहे तर त्याच्यासाठी मी काय करायला पाहिजे म्हणून. आता त्या सगळ्या गोष्टीमध्ये काही नाही म्हटलं, त्यांना म्हटलं जाऊ दे म्हणजे त्यांना सुद्धा प्रवेश मिळायला पाहिजे, असा देता येत नाही आपल्याला. तर म्हणून सांगितलं इथं समोर यमुनामाई आहे ना, त्यामध्ये तुम्ही स्नान करून या. आता स्नान करून या म्हटल्यानंतर शिवजींना म्हटलं मी काही स्नान केलेलं नाही का, मी काय अपवित्र थोडाच आहे. तर मी जर स्नान केलेलं आहे, माझ्यात काही दोष असेल, मलदोष काही असेल तर मलाही स्नान करण्याची काही आवश्यकताच नाही. कारण भगवान शिवजीच्या सतत ध्यानामध्ये काय आहे, कारण सतत भगवंताचं चिंतन त्यांच्यामध्ये, कारण कृष्ण परमात्म्याचंच ते चिंतन करतात. भगवान शिवजींच्या मनामध्ये काय आहे, कृष्ण परमात्म्याचं चिंतन आहे. आणि कृष्ण परमात्म्याच्या चिंतनामध्ये काय आहे, शिवजींचं चिंतन आहे. दोघंही एकमेकांची काय करतात, चालतात. आणि मग असं म्हटल्यानंतर ठीक आहे बाबा चला, तर ते स्नान करण्यासाठी जाण्यानंतर आपण स्नान करण्यासाठी जाऊ. आणि म्हणून यमुनेमाई येतात, त्याच्यामध्ये ते गेलेले आहेत. त्यांनी स्नान केल्याबरोबर काय झालं, त्यांची अवस्था बदलली. भगवान शिवजीला स्त्रीचं रूप जे आहे ते प्राप्त झालेलं आहे. आणि अशा प्रकारे भगवान शिवजी आले तिथं. म्हणजे आता प्रवेश करायला काय हरकत नाही. आता ही तुमच्या सोबत आलेली जी आहे पार्वती, ती तुमची अर्धांगिनी नाहीये. कारण तुम्ही आता कोण झालेले, स्त्री. आणि सगळ्या स्त्री आहे आणि सगळ्यांचा कोण आहे, एकच परमात्मा हा पती पुरुष आहे. सगळे कोण आहे. आणि खरं जर पाहिलं, विचार केलं, प्रत्येकाला बुद्धी आहे. आणि आता ती बुद्धी स्त्रीलिंगी आहे का पुरुषलिंगी समज. आपण तो बुद्धी म्हणतो का ती बुद्धी म्हणतो, ती बुद्धी म्हणतो. म्हणजे बुद्धी म्हटल्यानंतर सगळेच काय आहे, स्त्री आहे. आणि एकच परमात्मा पुरुष आहे. आणि त्या परमात्म्याला सर्वांनाच काय करायचं आहे, प्राप्त करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे कशासाठी सांगू लागते, ही रासक्रीडा कोणासाठी केलेली आहे, केवळ भगवंताने गोपीसाठी केलेली आहे. आता मग गोपीसाठी केलेले म्हटल्यानंतर आता पहा, आता कार्यामध्ये तर काय आहे, फक्त पुरुष वर्ग गडी येतं आणि गडींना असतं तिथं हे. पण आज आपण या परिसरात आपण आता जर पाहतो प्रत्यक्ष तर संख्या कोणाची जास्त आहे हो कार्यामध्ये, कोणाची महिला तुमच्या दुपटी टिपटीने जास्त आहेत का कशा. आणि पुरुषांना रासक्रीडा आवडते आणि महिलांना काय आवडतं, कान आवडतं, अशी परिस्थिती आहे. आणि म्हणून तर आपल्याला आता याच्यासाठी काय करावं, कारण तुकोबारांना विचार पडला. मग आता हा अभंग जो आहे कारण कुणामध्ये झालेला आहे,
देव आणि संत. तर त्या दोघांमध्ये आहे. तर देव म्हणतात, आता मला कोण मला माझ्यासमोर येणारे कोण कोण आहे तो कोण असेल, कारण भगवंतालाच काय विचार आहे तो कळता येत नाही. आणि मग तो विचार जो आहे याच्यातून निवडायचं कोणाला, तर माझ्यासोबत असणारे जे काला करायचा आहे मला, आणि काल्यासाठी तर हवं आहे, तर मग कोण करायला पाहिजे, तर देव. आपण तर हे विचार करू शकत नाही. आणि मग तो विचार कोणाला करता येतो, ज्यांना विचार करता येतो त्यांचं नाव संत आहे. काय सांगते मी तुम्हाला, कारण विचार करायचा, विचारामध्ये कळू शकतं कोण आहेत आणि कोण नाही. तर आपल्याला संताकडे विचार आहे हा, देवाकडे विचार नाही. कारण देवाकडे विचार कशा, देवाला भेद माहित नाही, अपोपट देवाच्या ठिकाणी नाही, आणि म्हणून देवाला तसं निवाडा करता येत नाही. तर संताला निवाडा करतो. तर तुम्ही म्हणताल कशा, ज्ञानोबा दुसऱ्या अध्यायातल्या आपण 16व्या श्लोकावर जर ऐकलं, या उपाधी माझी गुप्त चैतन्याचे सर्वगत ते तत्वज्ञ संत स्वीकारिते. आता काय आहे, कारण या उपाधी माझी गुप्त, कारण सर्वांच्या शरीररूपी उपाधी माझी चैतन्य जे आहे, चैतन्य म्हणजेच परमात्मा, त्याला देव असं म्हटलेलं, त्याला ब्रह्म. तर ते कसं आहे, गुप्त आहे ना. जसं पहा, आता ही वायरमध्ये जी वीज आहे ती प्रगट आहे का गुप्त आहे? ह्या वायरमध्ये गुप्त आहे, आणि याला माईक आपण जोडलाय म्हणून आपल्याला त्याचा आवाज काय होता का प्रगट ऐकायला येतो. तसं या तुमच्या आमच्या सर्वांच्या शरीररूपी उपाधीमध्ये चैतन्य आहे, आणि ते कसं आहे, गुप्त आहे. आणि पुन्हा कसं आहे, सर्वगत सांगितलं, देव आहे देव देव आहे. विचार केल्यानंतरच आपल्याला सापडतो. ते तत्वज्ञ संत स्वीकारते, म्हणजे संतांना सांगता येतो की तो परमात्मा कसा आहे, विचारानं सांगता येतो. तर म्हणून आपल्याला ना असं तो भावो विद्यते स्वतः उभयोरपि द्रष्टवंतो त्वनयोस्तत्वदर्शी. भगवंतानी गीतेमध्ये सुद्धा काय केलेलं आहे की नासतो विद्यते भाव. परमात्मा कसा आहे, सर्व ठिकाणी आहे, नासतो विद्यते, तो नाही असं नाही, म्हणजे सर्वत्र परमात्मा हा भरलेला आहे. तर आपल्याला सांगायचं हे तत्व हे जे आहे कुणाला कळालेलं आहे, संतांना कळालेलं आहे. आणि म्हणून तर हा त्याच्याही पुन्हा ज्ञानोबाराने 4 उदाहरण दिले बरं का. तर काय दधीकडे का बुद्धिमंत केवळ निवडती. तर सांगितलं जसं पहा की सोनं आहे, पण त्या सोन्यामध्ये काय आहे, तर आपण जे अलंकार बनवतो की नाही, अलंकार बनवल्यानंतर त्याच्यामध्ये काय आहे, तर त्याच्यात तुम्ही साधे अलंकार केले तर त्याच्यात नाही, पण जर आपण डिझाईन केलेली असेल, मग ती पाटल्याची असो, कानावलीची असो की गळ्यातली असो, पण त्याच्यामध्ये काय आहे, दोन्ही आहे, सोनं पण आहे आणि सोन्याचा म्हणजे बरोबर त्याच्यावर काय करतं, अलंकार करत असताना हिनकटपणा म्हणजे काय आहे, रूप तांबे हे घातलेलं असतं. आपल्याला घेत असताना काय करावं लागतं, सोन्याच्या भावात त्याला घ्यावं लागतं. कशाच्या भावात घ्यावं लागतं, सोन्याच्या भावात घ्यावं लागतं. आणि आपण घेतोच, पण ते बुद्धिमंत केवळ निवडती, आपल्याला कळत नाही, आपण तसंच घेतो. परंतु परंतु आपल्याला सांगायचं की अलंकार बनवत असताना त्याच्यामध्ये कसं बनवला जातो, त्याचा दोष आहे, म्हणजे वेगळेपणा नाही. तर तो वेगळा कुणाला करता येतो, हिनकटपणा त्याच्यातला जो आहे, तर कारण सोना काय करतो तसाच विद्वान